मित्रांनो, एक निवडणूक संपली की लगेच दुसऱ्या निवडणुकीला आपलं राज्य तयारच आहे. आता विधान परिषदेच्या 9 जागा ज्या आहेत त्या रिकाम्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, अमोल मिटकरी, निलिमा गोरे, रणजितसिंह मोहिते पाटील, केचे, त्याच्यानंतर केनेकर, हे असे 9 जागा रिकाम्या झालेल्या आहेत. आता त्या 9 जागांसाठी भाजपकडे 5 जागा येणार आहेत. त्याच्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडे माझ्या मते 1 जागा येईल. त्याच्यानंतर अजित पवार गटाकडे 1 जागा येईल. म्हणजे संपल्या किती, 8 जागा इथे संपल्या. आणि 1 जी जागा आहे, ओव्हरऑल सर्व महाविकास आघाडीमध्ये 1 जागा येणार आहे. आता काँग्रेसचं असं म्हणणं आहे की जर स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेमध्ये जायला इच्छुक असतील तर ती जागा ते महाविकास आघाडी यांच्या मार्फत त्यांना सोडू शकतात. अदरवाईज नाहीतर काँग्रेसचे अनेक नेते इच्छुक आहेत त्या जागेसाठी. जर उद्धव ठाकरे स्वतः उभे राहणार असतील तर काँग्रेसचा पाठिंबा मिळेल. आणि त्यासाठी सुप्रिया सुळे यांनी सुद्धा त्यांना ट्विटद्वारे विनवणी केलेली आहे की एक अनुभवी नेता म्हणून, राजकारणाची समज असलेला नेता म्हणून तुम्ही या जागेचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि काँग्रेसमधून तसं पाहायला गेलं तर बाळासाहेब थोरात, स्वतः हर्षवर्धन सपकाळ आहेत, हनुमंत पवार, असे अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत की बाबा विधान परिषद मिळवायचे, एकच जागा त्यांना मिळू शकते. तर बघायचा मुद्दा हा आहे की भाजपचे 5 उमेदवार कोण असतील, शिवसेना शिंदे गटाचे 2 झटके म्हणजे 2 नवे आमदार कोण असू शकतील का, पुन्हा त्याच लोकांना रिपीट ते करणार आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटामधून अमोल मिटकरी यांना संधी मिळणार आहेत का त्यांचा शेवटचा कार्यकाळ होता, पहिली आणि लास्ट टर्म. आणि त्यानंतरनं महाविकास आघाडीमधून शरद पवार गटातून तर शरद पवार गटाने तर डायरेक्ट पाठिंबा उद्धव ठाकरे साहेबांना दिलेला आहे. जर उद्धव ठाकरे उभे राहणार नसतील किंवा ते इच्छुक नसतील तर काँग्रेस त्यांचा उमेदवार उभा करणार का, आणि शरद पवार गट त्यावेळेला कुणाच्या बाजूने उभे राहील. ही निवडणूक सध्या चर्चेची आहे, कारण हा शेवटचा 9वा आकडा जो आहे तो कोण खाणार का पूर्ण 9 जागा बिनविरोध होणार, हे पाहण्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा.